नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, शिक्षण सेवक बांधव अनेक दिवसापासून मला बदली संदर्भात बोलत होते, परंतु शिक्षण सेवक प्रोबेशनरी कालावधीमध्ये बदली ही राज्य सरकारने त्यावर निर्बंध लावले आहेत. किमान शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतरही 1-2 वर्ष म्हणजे ज्या आस्थापना मिळाली आणि आस्थापना अशा मिळाल्यात एकंदरीत तर आपण पदव्या प्राप्त करून दिलेल्या CTT, TET आणि टेट ह्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वयाची 5-5, 7-7 वर्ष प्रिपरेशनसाठी घालवली आणि त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी सुद्धा हक्काची आपण आंदोलनाच्या माध्यमातून खूप मोठा आंदोलनात्मक लढा उभारून संघर्ष केला आणि अशा स्थितीत सर्व बांधवांना जवळपास 35च्या पुढंच म्हणजे 37-36 अशाच वयांवरती नियुक्ती मिळाली आहे आणि त्यातही तुटपुंजा मानधनावरती 3 ते 4 वर्ष. आणि सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ही सर्व मुले एकंदरीत 90 ते 95% मुलं ही सर्वसामान्य आर्थिक स्थैर्य नसलेल्या कुटुंबातील आहेत आणि यांना नियुक्ती मिळाली आहे ती 500, 600, 700 किलोमीटर अंतरावरती. यातील बरेच बांधव हे पती पत्नी शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत आणि शिक्षण सेवक असताना 500-600 किलोमीटर अंतरावरती पती पत्नी राहत असल्यामुळे त्याचे कौटुंबिक स्थैर्य नाही आणि घरातील युवक करता पुरुष नोकरीला लागल्याने आपसुकच त्याच्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर येऊन ठेपली आहे. तर अशा स्थितीत आपल्याकडे एक संदर्भ आला आहे. बँकिंग क्षेत्रात पती पत्नी एकत्रीकरण सार्वजनिक जीवनात जर असतील तर त्यांना जवळच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी. यासोबत केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अशा स्थितीत राज्यसभेत आपल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात प्राध्यापक मनोज कुमार झा यांनी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यावर आता बँकिंग क्षेत्रात ट्रान्सपरन्सी म्हणजेच त्यांना आता विरहाशिवाय राहण्याचे दिवस संपले, पती पत्नी लवकरच बँकिंग क्षेत्रातील एकत्रित येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा स्थितीत आपण सार्वजनिक क्षेत्रात असल्याने शिक्षण सेवक बांधवांनासुद्धा तो संदर्भ देऊन युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण लढा उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे. तत्पूर्वी आपल्यासोबत चर्चा करणे महत्त्वपूर्ण होते. तर हा व्हिडिओ संपल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय आपण व्यक्त करा. आपल्याला काय वाटते याबद्दल. तर आपल्याकडेही याशिवाय वेगळे संदर्भ असतील तर नक्कीच आपण ते त्या माध्यमातून उपयोगात आणू शकतो. तर सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे माणूस जर मानसिकरित्या स्थिर असला तर आपले त्या अध्यापनात ज्ञानार्जनात मन लागतं आणि अशा स्थितीत अनेक बांधव हे ट्रेसमध्ये जगत आहेत. ही बाबही सरकारकडे आपण प्रेझेंट करणे, सरकारने त्यावर मानवतेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बघणे हे महत्त्वपूर्ण आहे. अशा स्थितीत सर्वात महत्त्व म्हणजे अगदी तुटपुंजा मानधनावर हा आपण उदरनिर्वाहाचा गाडा ओढत असताना कौटुंबिक जबाबदारी आणि कौटुंबिक देणं हेही आपण त्याबाबत भागू शकत नाही आहे. ही बाब महत्त्वपूर्ण आहे, अधोरेखित करणारी आहे. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही पती पत्नी सोबतही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. कुटुंबाची बाब तर खूप मोठ्या प्रमाणावर दूर राहिली. तर अशा स्थितीत आपण हा लढा माननीय न्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. आता दुसरी बाब सर्वात महत्त्वाची, हा संदर्भ आपल्यासाठी खूप मोठा उपयुक्त आणि खूप मोठा फायदेशीर आहे. तर असे असताना शिक्षण सेवक या कालावधीत तुम्हाला न्यायालयीन अथवा आंदोलनात्मक पाऊल उचलता येणार नाही. तर त्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशन आहे, आपण काळजी नसावी. तर महत्त्वपूर्ण बाब ही आहे की आपल्याला या संदर्भात काय वाटतं. दुसरी बाब म्हणजे त्यामध्ये महिलांनासुद्धा विशेष त्या बँकिंग प्रणालीमध्ये जी बदलीसाठी एकत्रीकरणसाठी जी ट्रान्सपरन्सी आणली आहे त्याबाबत महिलांना विशेष करून भाषेचं कुठलंही बंधन असणार नाही आहे. त्यासोबतच अगदी जवळ होईल त्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी व्हॅकन्सीज अवेलेबल करून त्यांना ती नियुक्ती देण्यात यावी. तर असे असताना एकाच देशात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळा न्याय का? तर तुम्ही त्यांच्या सर्व बाबींचा, मानसिक स्थैर्याचा, त्यांच्या अडचणीचा सर्व विचार करत आहे. तर ही सुद्धा शिक्षण विभागात कार्यरत असणारे, सार्वजनिक विभागात कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवकाच्या बाबतीतही हा निर्णय घेण्यात यावा हे आपण न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो. तर याबाबत आपल्या सर्वांचे अभिप्राय, आपल्या सर्वांचं मत हे या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण असणार आहे. या संदर्भात नुकतीच आपण काही शिक्षण सेवक बांधवांच्या
माध्यमातून मीटिंगसुद्धा घेतली आहे आणि ती मीटिंग ऑनलाईनरित्या आयोजन केलं होतं. अगदी 8 ते 10 दिवसापूर्वी या मीटिंगचं आयोजन केलं होतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्यास थोडा विलंब झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु लवकरच आपण याबाबत हा संदर्भ घेऊन पुढील लढा उभारू शकतो आणि याबाबत अनेक दिवसापासून हा प्रश्न जो प्रलंबित आहे, या प्रश्नाला कुठेतरी या माध्यमातून आपल्या माध्यमातून वाचा फोडू शकतो. तर असे शेकडो बांधव की राज्यात खूप मोठ्या कार्यरत आहेत आणि त्यांचं मानसिकरित्या खूप मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामोरे जात आहेत, आर्थिकरित्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर या बाबतीत सामोरे जात आहेत. तर अशा स्थितीत आपण त्यांचा कुठेतरी त्यांच्या समस्येचा भाग बनू शकतो, हे या माध्यमातून मला उमजले आणि ते तुमच्यासमोर मी सादर करत आहे. तुम्हाला काय वाटतं या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून लवकरच सांगा. पुढील दिशा आपल्याला ठरवता येईल. धन्यवाद.